नागपूरमध्ये उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे कार्यालयात पोहोचलेत अशी माहिती मिळतेय। महाविकास आघाडी सरकार कोसळल्यापासून शिवसेनेचं बंड झाल्यापासून उद्धव ठाकरे यांनी सातत्याने शिंदेंसोबत फडणवीसांवरती देखील टीका केली। भाजपनं पक्षफोडीचं राजकारण केल्याचा थेट आरोप केलेला होता। त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झालेत आणि आता फडणवीसांच्या भेटीला उद्धव ठाकरे येऊन पोहोचलेले। टोकाची टीका केल्यानंतर आता या दोन नेत्यांमध्ये नेमकी काय बातचीत होते हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आता आपल्यासोबत आहेत। ओम, फडणवीस तिथे पोहोचलेले आहेत का आणि नेमकं तिथे काय घडतंय? मोठी बातमी आहे। आवाज येतोय? ओम, तुमचा आवाज पोहोचतोय, माझा आवाज येतोय? हो, अगदी बरोबर आहे। सध्याची ही सगळ्यात सध्याची ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। माजी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरेंसोबत देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झालेत। मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसांची निवड होऊन अवघे काही दिवस लोटलेत। त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि जे विरोधी पक्षनेते पदावरून जो काही आता पेच प्रसंग निर्माण झालाय त्या संदर्भात भूमिका मांडण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी आलेले आहेत। गेल्या 5-7 वर्षातलं राजकारण जर आपण पाहिलं तर प्रचंड मोठं टीका टिप्पणी किंवा आरोप प्रत्यारोप व्यक्तिगत पातळीवर झालेली टीका किंवा मुख्यमंत्री पदावरून जे काही संघर्ष भाजप शिवसेनेमध्ये झाला होता त्या संघर्षाच्या नंतर आज उद्धव ठाकरे हे त्यांना भेटायला आलेले आहेत। खरं तर गेल्या 5-7 वर्षामध्ये बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलं। मध्यंतरीच्या काळामध्ये शिवसेनेत उभी फूट पडली होती, त्यानंतर शिवसेनेचं सरकार गेलं, पक्ष संघटनेमध्ये खूप मोठी फूट पडली। एकनाथ शिंदे भाजपसोबत आले, मात्र उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमधला जो काही राजकीय वाद होता तो व्यक्तिगत पातळीपर्यंत पोहोचला। उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये एकेरी भाषेवर जाऊन एकतर तू राहशील किंवा मी राहील अशा प्रकारचं आव्हान सुद्धा देवेंद्र फडणवीसांना दिलं होतं। अनेक प्रकारची टीका उद्धव ठाकरेंकडनं आणि त्यांच्या समर्थकांकडनं नेत्यांकडनं सातत्यानं फडणवीसांवरती करण्यात आली होती। या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवरती आता राज्यामध्ये पुन्हा एकदा फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले। त्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे आज त्यांच्या नागपूरमधल्या विधिमंडळाच्या कार्यालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये त्यांना भेटायला आले। यामध्ये नेमकी काय चर्चा घडते? प्रामुख्याने जर आपण बघितलं तर दोन मुद्द्यांची चर्चा येतं होणं एक अपेक्षित आहे। पहिलं म्हणजे देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री झालेत, त्यांचं अभिनंदन उद्धव ठाकरे करतील। सर्वसाधारणपणे माजी मुख्यमंत्री हे विद्यमान मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करायला येत असतात। त्याच्यानंतर जर दुसरा भाग बघितला तर जो मी यापूर्वी सांगितला की विरोधी पक्षनेते पदावरून एक क्रायसिस सुरू झालाय, तो क्रायसिस मिटवण्यासाठी कदाचित ही एक भेट असू शकते। यावर देखील या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते, कारण पुरे 49 सदस्य हे विरोधी पक्षाकडे राहिलेले आहेत। त्या पार्श्वभूमीवरती ही भेट महत्त्वाची मानली जाते। अर्थात या भेटीच्या नंतर उद्धव ठाकरे किंवा देवेंद्र फडणवीस दोघांपैकी कोणी काही प्रतिक्रिया देते का आणि या माध्यमातून या भेटीत काय घडलं हे कळतंय का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र ही भेट निश्चितच खूप मोठा चर्चेचा विषय बनली आहे। दुसरा आणि शेवटचा मुद्दा, कुठेतरी मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावर डिमोट झालेले एकनाथ शिंदे हे देखील या भेटीमुळे डिस्टर्ब होऊ शकतात अशी देखील एक चर्चा आहे। कारण जेव्हा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची चर्चा होते किंवा उद्धव ठाकरे गटातील लोक हे फडणवीसांना भेटतात, मग संजय राऊत असोत किंवा इतर कोणी असो, तेव्हा कुठेतरी शिंदेंना कुठेतरी कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न हा केला जातोय का अशी देखील एक चर्चा या ठिकाणी केली जाते। त्या अँगलने सुद्धा या भेटीकडे पाहिलं जाऊ शकतं। अर्थात या बैठकीच्या नंतर नेमकी काय चर्चा होते हे बाहेर येतंय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ओम, फडणवीसांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे आणखी कुणाकुणाची भेट घेणार आहेत? सद्यस्थितीमध्ये तरी फडणवीसांच्या भेटीनंतर त्यांच्या काही पक्षांतर्गत घडामोडी आहेत, त्यांच्या पक्षांतर्गत काही बैठका आहेत। संध्याकाळी त्यांच्या आमदारांना मार्गदर्शन देखील केलं जाणार आहे असं देखील कळतंय। त्यामुळे यानंतर ते इतरही काही नेत्यांच्या भेटीगाठी घेऊ शकतात अशी शक्यता आहे। आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या आमदारांची विधानसभेत जे नव्याने निवडून आलेत त्या सगळ्या आमदारांची एक चर्चासत्र आहे, त्यांना त्या मार्गदर्शनपर बैठक त्यांची बोलवण्यात आली। त्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे आमदारांसह त्या ठिकाणी रवाना होतील असं कळतंय। ओम, ताजी अपडेट मिळते त्यानुसार उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर ते आता विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला देखील गेलेले आहेत, नार्वेकरांच्या भेटीला। अगदी बरोबर आहे। राहुल नार्वेकर आणि उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये सुद्धा गेल्या 2.5 वर्षांमध्ये जी कटुता निर्माण झाली होती ती कमालीची होती। वास्तविक उद्धव ठाकरेंचे पुत्र आणि आमदार आदित्य ठाकरे हे राहुल नार्वेकरांचे निकटवर्तीय आणि जवळचे मित्र होते, परंतु
अपात्रता प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या आमदारांवरती ज्या प्रकारची कारवाई केली गेली किंवा पक्ष कुणाचा चिन्ह कुणाचं यामध्ये राहुल नार्वेकरांनी ज्या काही प्रकारची न्यायाधीशाची भूमिका बजावत टिप्पण्या केल्या होत्या आणि एकंदर जो निकाल दिला होता त्यावरून उद्धव ठाकरे गटाकडून सातत्यानं नार्वेकरांवरती टीका करण्यात आली होती। मात्र नार्वेकर देखील पुन्हा एकदा नव्यानं दुसऱ्यांदा विधानसभेचे अध्यक्ष झाले, त्यामुळे त्यांचं देखील अभिनंदन ते करतील। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या सोबतच विधानसभा अध्यक्षांच्या सुद्धा हातामध्ये विरोधी पक्षनेता कुणाला करावे या सगळ्या संदर्भातले महत्त्वाचे अधिकार आहेत। त्यामुळे या दोन्ही नेत्यांची भेट घेऊन या दोन्ही त्यांचं अभिनंदन करून कौतुक करून त्यांना विरोधी पक्षनेते पदाच्या संदर्भात देखील काही चर्चा होते का हे देखील पाहणं आता महत्त्वाचं आहे। ओम, त्यासोबतच शिवसेना विरोधी पक्ष नेतेपदात रस दाखवतीये, स्वारस्य दाखवतीये, तर शिवसेनेकडून सध्या कोणती नावं चर्चेत आहेत? निश्चितच शिवसेना या पदावरती दावा करणार आहे, कारण महाविकास आघाडीतला सिंगल एक सगळ्यात मोठा पक्ष महाविकास आघाडीतला जर आपण पाहिला तर तो शिवसेना आहे, कारण शिवसेनेचे 20 आमदार आहेत, बाकी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 10 आमदार प्रत्येकी आहेत। या सगळ्यामध्ये विधान परिषदेच्या सोबतच आता विधानसभेतलं विरोधी पक्षनेते पदही आपल्याकडे असावं असा आग्रह साधारणपणे आणि असा एक सूर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आहे। या पदासाठी जर आपण पाहिलं तर सुरेश प्रभू असतील किंवा भास्कर जाधव असतील या दोघांची नावं अग्रक्रमाने पुढे घेतली जात आहेत। सुरेश प्रभू हे निश्चितच मातोश्रीचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात। मुंबई महापालिका असेल किंवा इतर महत्त्वाच्या घडामोडी असतील यामध्ये सुरेश प्रभूंची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे। बंडानंतर सुरेश प्रभू हे एक हाती एक प्रकारे किल्ला लढवत होते उद्धव ठाकरेंसाठी, आणि दुसऱ्या बाजूला भास्कर जाधव आहेत जे मंत्रिपदावर ज्यांना 2.5 वर्षामध्ये मंत्रिपद उद्धव ठाकरेंच्या काळात मिळालं नव्हतं, मात्र तरी सुद्धा त्यांनी मंत्रिपद न मिळालं नाही त्या काळात सुद्धा, आणि पक्षात फूट पडल्यानंतर सुद्धा शिवसेनेची बाजू भक्कमपणे राज्यभर मांडत ते फिरले होते। या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवरती भास्कर जाधव यांचा अभ्यास असेल किंवा त्यांची एकंदर काम करण्याची पद्धत असेल, आक्रमकपणा असेल किंवा विधिमंडळाच्या कायद्यांचा आणि विषयांचा त्यांचा अभ्यास असेल, या सगळ्याच पार्श्वभूमीवरती भास्कर जाधवांचं सुद्धा नाव विरोधी पक्षनेते पदासाठी आता पुढे येते। त्यामुळे या दोघांमधला जर चॉईस करायचं झालं तर उद्धव ठाकरे कोणाचं चॉईस करतात आणि विरोधी पक्षनेतेपदी कोणाची वर्णी लावतात हे देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे। अर्थात यासाठी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे अध्यक्ष दोघांचीही भूमिका आणि रोल तितकाच महत्त्वाचा आहे। निश्चित ओम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांबद्दल।